काशीराम परमबुवांचं हे भारूड लिखित आहे. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ बघा कसा. भांडण होता दोघांचे, लाभ तिसऱ्याचा, दाखला देतो मी पूर्ण पुराणाचा, दाखला देतो मी पूर्ण पुराणाचा, दाखला देतो मी पूर्ण पुराणाचा. बघा, द्वारकेचा अधिपती भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये बरेच दिवस कोणालाच दिसला नाही आणि तेव्हा सर्व यादव व्याकुळ झाले आणि हवालदिल झाले आणि ते कृष्णाचा शोध घ्यायला निघाले. आणि त्यावेळेला गाणं बघा काय म्हणतात. कृष्ण मुची माता, कृष्ण मुचा पिता, कृष्ण मुची माता, कृष्ण मुचा पिता, बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा कृष्णाच्या बेपत्ता होण्यामुळे सर्वत्र यादव हे दुःखी झाले आणि त्यावेळेला शोध घेण्यासाठी सर्व यादव चारी दिशांना शोधू लागले आणि त्या कृष्णाला म्हणतात बघा काय. नंद किशोरा चित्त चकोरा, नंद किशोरा चित्त चकोरा, गोकुळीचा मन मोहन तू, नंद किशोरा चित्त चकोरा, गोकुळीचा मन मोहन तू, गोकुळवासीय कानाकाना करत अचानक शोध घेत होते आणि त्या ठिकाणी बघा नारद मुनी प्रकट झाले आणि नारद मुनींचं गाणं. नारायणा रमा रमण, नारायणा रमा रमण, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाकरा सर्व यादव नारदाला पाहून
त्याच्या चरणावर लोटांगण घातलं आणि सर्वजण म्हणायला लागले आमचा श्रीकृष्ण द्वारकेचा राजा गेला कुठे, आणि त्याला विचारायला लागले सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा, सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा, सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा, सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा. कृष्ण देखीला काय माझा कान देखीला काय, कृष्ण देखीला काय माझा कान देखीला काय, देखीला काय माझा कान देखीला काय, कृष्ण देखीला काय माझा कान देखीला काय. नारद मुनीला सर्व यादव विचारायला लागले आणि त्यामुळे नारद मुनींनी एकाला सांगितलं, त्या यादवाला सांगितलं, सुरपन नावाचा जो यादव होता त्याला सांगितलं की तुझ्या राजाला म्हणजे तुझ्या कृष्णाला मी शिवलिंगावर त्या ठिकाणी बघितलं. सुरपन नावाचा जो यादव अचानक तो त्याच्या मागे कृष्णाचा शोध घ्यायला गेला. तो कुठे गेला? शिवशंभूंच्या त्या ठिकाणी गेला आणि शिवशंभूंच्या लिंगावर गेला आणि त्या ठिकाणी बोलतो बघा काय, चल रे हरी द्वारकापुरी, चल रे हरी द्वारकापुरी, चल रे हरी द्वारकापुरी, तू द्वारकेतले थोडा झाली म्हणे देव तुला समजून सांगतो. त्या ठिकाणी तो गेला यादव, तर त्यामुळे कृष्णाने सांगितलं मी येणार नाही, कारण त्यावेळेला समजलं की ब्रह्मदेव तिथे आले आणि ब्रह्मदेवाचं भांडण झालं की शिवलिंगाची पूजा ही मी प्रथम करणार. आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने सांगितलं जो शिवलिंगाची पूजा करेल तो ह्या शिव पर्वताला जो फेरा मारून येईल त्याच्यामध्ये तो शिवलिंगाची पूजा करेल. आणि त्याच्यामध्ये दोघंही असफल ठरले आणि त्यावेळेला ब्रह्मदेवांचं आगमन झालं आणि ब्रह्मदेव बघा काय, ब्रह्मदेवाचे आणि माझे झाले हो भांडण, ब्रह्मदेवाचे आणि माझे झाले हो भांडण, ब्रह्मदेवाचे आणि माझे झाले हो भांडण, ब्रह्मदेवाचे आणि माझे झाले हो भांडण. मने तू मोठा सृष्टी करता, 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 तुझ्या नसे गुण ब्रह्मदेव सांगायला लागला सृष्टी निर्माता मी आहे, त्याच्यामुळे मी पूजा करणार शिवलिंगाची. कैलास पर्वतावर दोघांचं भांडण झालं, कृष्णाचं आणि ब्रह्मदेवाचं. आणि ब्रह्मदेवाने त्यांच्यात भेट लागली की शिवलिंगाला जो ह्या कैलास पर्वताला जो प्रथम फेरा घालून येईल तो त्या शिवलिंगाची पूजा करणार. आणि त्या ठिकाणी दोघंही असफल ठरले आणि त्या शिवलिंगातून आवाज यायला लागला आणि तो बघा काय असं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. लिंगेश्वराय
त्या ठिकाणी चालू झाला आणि साक्षात शिवशंभू प्रकट झाले आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं हे तिन्ही देव आपण एकच आहोत, ब्रह्मा विष्णू आणि महेश. त्याच्यामुळे कोणी एकमेकांमध्ये भांडण न करता एकमेकांसाठी आपण आहोत हे आपण धरून चालायचंय. आणि त्या ठिकाणी तिघही देव ब्रह्मा विष्णू आणि महेश हे एकत्रित झाले आणि त्या ठिकाणी बघा काय म्हणतात, तिन्ही देवांचे अवतार, तिघही एकच आहोत असं शिवशंभूंची पूजा का कृष्णाने करावी गोकुळवासियांना पटवून दिलं आणि दोघांचं भांडण आणि श्रीकृष्ण आणि ब्रह्मदेवाचं भांडण पण आज त्याचा लाभ हा पूर्ण गोकुळवासियांना झाला. आणि म्हणून ही पूर्वपुराणातली कथा ही शॉर्टकट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण पोलिसांच्या बंधनापायी. आणि कोणत्याही देवाची पूजा करा, देव हा देवच असतो. माणूस 10 वेळा देवळात जातो, पण तो दगड असतो आणि दगड एकदाच मात्र देवळात जातो पण तो देव होऊन राहतो. म्हणून आपण कोणत्याही देवाची पूजा केली तो देव एकच असतो. ही अशी कुर्मपुराणातली कथा आहे. आमच्या कैलासाचे काशीराम परभणी आणि ही अशी जुनी रत्न आहेत. आज मुंगेकर बुवा, गुरुदास आहेत, परशुराम पांचाळ बुवा यांनी हे करून ठेवलेले. आमची तेवढी पात्रता नाही, खरं आम्ही नाका एवढे आहोत, त्यांच्या पायाच्या बोटा एवढे आहोत आम्ही त्यांच्या. पण हे सांगण्याचा प्रयत्न आज तुम्ही या ठिकाणी केलेला. धन्यवाद. काय चुकलं असेल तर माफी असेल. केला कथेचा पूर्ण विराम, केला कथेचा पूर्ण विराम, केला कथेचा पूर्ण विराम. आभारी तुमचा काशीराम, आभारी तुमचा काशीराम, आभारी तुमचा काशीराम. भजनप्रेमी योगेश सुर्वे ह्याचकडून हे भारूड सांगितल्याबद्दल 101 रुपयाचा पारितोषिक आलेलं. धन्यवाद. आज शिवराज क्रीडा मंडळ आणि तुम्ही सर्वांनी आज या ठिकाणी भजन करण्याची, एक डबलबारी करण्याची, एक भजन सुसंधी दिल्याबद्दल